ते ऐकलं का इंगळेच्या मुलीला काय झालं? हो ना, अचानक काय झालं, एकदमच बिमार पडली ती. हो, आणि तिला खूप स्ट्रेस पण होता आणि टेन्शन मध्ये राहत होती ती नेहमी. हो ना. बाहेरचं पण खूप खात होती ती. हा, अभ्यास पण करायची. काय किती झालं अभ्यास काय माहित करायची अचानक. ती, बापरे, 24-24 तास अभ्यास हो करायची. ना. तुमच्या दोघांचा अभ्यास कसा चालू आहे? चांगला चालू आहे. माझं फर्स्ट ॲडमिशन झालेलं आहे. ह्यावेळेस असं वाटतं की आपण सगळेजण क्लिअर होऊन जाऊ. हा, माझं पण सर्व झालेलंच आहे. माझ्यामध्ये एमसीक्यू बाकी आहेत, ते पण होऊन जाईल माझं. माझं पण थोडंफारच राहिलेलं आहे. मे बी आपण तिघी जणी यावेळेस अटेम्प्ट मध्ये काढून टाकू. अरे तू का बरं मागे राहिली? चल ना. हो, आली. काल दिलेला असाइनमेंट कंप्लीट केला का? कोणी कंप्लीट नाही केलं? हातवरती करा. चला आता दाखवा मला. छान केलं तुझं. नेक्स्ट वैष्णवी. आणि लिहिली वाटते का? असे डायग्नोसिस येत असतात का? काय बोलताय, स्वतःला माहित नाही चांगलं लिहायला, फक्त छापायचं सुचते. कॉपीच वाटत आहे. किती वेळा सांगायचं तुम्हाला? किती वेळ शिकून झालं असेल स्टुडंट आतापर्यंत? फेल व्हायचं आहे पेपरमध्ये. तुम्हाला सांगितलेलं आहे किती वेळा, नर्सिंग केअर प्लॅन हा प्रॅक्टिकलमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, तरी तुम्हाला समजतच नाही. बाकी सर्वांनी खूप छान लिहिलं, तू का बरं अशी करत आहे? समजत नाही का तुला काय शिकवते मी? मग मला फाईल फाडून फेकावत ही एवढी घाण दिलेली आहे. काय करा, परत घेऊ ना. हे कामाचं नाही. तो तुझी असाइनमेंट तुला मला कंप्लीट लागेल. कोणत्याही काळामध्ये मला कोणताही एक्सक्यूज नको, समजलं? जर तुझी असाइनमेंट उद्या भेटली नाही तर तुला पनिशमेंट आहे. 5 वेळा तू कंप्लीट करायला पाहिजे, समजलं? लंच ब्रेक तुम्ही घेऊन घ्या. ठीक आहे. नंतर ठेवते ते पण नाही कंप्लीट केले बस थोडंसं बाकी. संस्कृती घेण्यात काउंट केला थोडं. नाही यार, हे सगळंच बाकी आहे. मॅमनी खूप सगळं वर्क दिलंय, पूर्ण कम्प्लीट परत करायला लावलंय. थोडे
एवढं नको लोड घेऊ, होतच राहत. नाही न हे मॅम मला तर समजतच नाहीये एक्झॅक्टली चुकलं कुठे. थोडं थोडं करून घेण्याचं. काय करतेस बाळा? असाच अभ्यास करत राहा. तुझ्यापासून आमच्या खूप अपेक्षा आहेत. आपल्या फॅमिलीचं नाव तुला रोशन करायचं आहे बाळा. कर कर अभ्यास कर. थोडं खातपीत पण जा बाळा. स्वतःच्या हेल्थवर लक्ष द्या. संस्कृती बेटा इकडे ये. जेवण कर. नाही मम्मी मी नाही जेवत आज. The next day. अगं दीदी किती मीठ खातेस? पहिलेच तर ते खारट आहे. अगं मला आवडते खारट. सांगा ना पप्पाला किती मीठ खाते? बाळा जास्त मीठ खायचं नाही. खारट खाते आणि मीठ खातेस. मला माहिती आहे का मम्मी पप्पा एवढं मीठ खाल्ल्याने काय होते? हायपर टेन्शन. आधीच तरी अभ्यासाचं किती लोड घेते आणि तिच्या टेबलवर मारत का तुम्ही? नुसतं कुरकुऱ्याचे पॅकेट, कोल्ड ड्रिंक, चॉकलेट नुसतं याच्यावर जगत नाही आणि हे जेवण काहीच करत नाही. ना थोडं समजून सांगा ना तुम्ही. बेटा एवढं मीठ नाही खायचं. काय सांगत आहे ताई? कमी करायला पाहिजे मीठ खाणं. दीदीची सांगते ती खरं सांगते. काय तुम्ही मला सगळे सगळं बोलताय? मला नाही जेवायचं. बेटा असं नाही करायचं. फेल व्हायचं आहे पेपरमध्ये. सगळ्याच्या मोबाईल मध्ये टेन्शन मध्ये ना मला फास्ट फूड खायला आवडतं. बाकीचं आपण करू. जवळ आले म्हणजे अभ्यास करू आता चांगला. संस्कृती चल बस हलीच. अहमदाबाद प्लेन क्रैश की जांच में अब सामने आई है सबसे बड़ी जानकारी. थे कॉन्फ्लिक्ट वॉइस रिकॉर्डर यानी CVR अब तक नहीं मिला. पायलट और को पायलट
ठीक पहले क्या हुआ था। और तो और बोइंग 7878 के सारे प्लेन पर निगरानी शुरू कर दी गई। एयर इंडिया के पूरे ड्रीमलाइनर बेड़े को डीजीसीए ने जांच के घेरे में लिया। संस्कृति तेवढी बकेट घेऊन ये बेटा। संस्कृती ए बेटा, तुला ऐकायला नाही येत आहे का? 3 वेळा म्हटलं मी, एवढी बकेट घेऊन ये बेटा. जाते का? काय हो? बेटा काय हाल केली तू संस्कृती बेटा? काय झालं सिस्टर माझ्या बाळा? डॉक्टर बेटा डॉक्टरने सांगितलं तिला हायपरटेन्शन आहे. तरीच आम्ही तिला सांगायचं की बाहेरचं खाऊ नको, जेवण करत जा, जेवायची पण नाही पाहिजे. आणि क्लासमध्ये चिप्स आणि बिस्किट्स खायची, टिफिन नाही खायची. काय झालं काका? डॉक्टर म्हणतात ना हायपरटेन्शनचे लक्षण आहे. काय झालं आधी? अरे ते खूप तळलेली हे खातात, समोसे क्वचित खात होती. हो ना, आम्ही पण तिला खूप सांगत होतो की खाऊ नको बाळा. बाहेरचं खूप जंक फूड खात होते. इकडे पेशंटचे रिलेटिव्ह सगळ्या डॉक्टरांनी बोलवलंय. हो ठीक. नमस्कार. या बस. डॉक्टर काही घाबरण्यासारखं तर नाही आहे. घाबरण्यासारखं तर काही नाही आहे, पण मला एक सांगा, ती अभ्यासाचे टेन्शन घेत असते का आणि तिचा आहार कसा आहे? तुम्हीच तिला अभ्यास इतकं टेन्शन देत होते, ती जेवण सुद्धा वेळेवर करत नव्हती. परत चुकलं माझं. तर यावर काय उपाय आहे मग डॉक्टर? सर्वात आधी तर तिला तुम्ही कुठल्याच प्रकारचं टेन्शन देऊ नका आणि कोणत्याच गोष्टीसाठी प्रेशराईज करू नका आणि तिला घरचा हेल्दी आहार द्या. ठीक आहे डॉक्टर, आता तिची काळजी घेणार. धन्यवाद. नो टेन्शन, प्रिव्हेंट हायपरटेन्शन.